आज आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी मस्त सकाळी सकाळीच आता गरम वडापाव खायला बसलोय आम्ही आणि मस्त एक एक वडापाव खाल्ला. आता त्यानंतर म्हटलं चला आज पण थोडंसं म्हटलं हलकं फुलकं काहीतरी करावं. मस्त इथे मी ढोकळा करायला घेतला आणि खूप दिवस होऊन गेला की ढोकळाच नाही बनवलेला होता आणि आहोंना पण आवडतो खूप ढोकळा आणि आम्हाला सर्वांनाच खूप आवडतो. आता त्यानंतर मी बॅटर वगैरे तयार करून घेतले. माझ्याकडे केकचं भांडं मी तेलाच तेल लावून घेतलं. आता त्यामध्ये थोडंसं सोहरं टाकलं आणि त्यानंतर थोडा इनो टाकला आणि मस्त बॅटर छान असं फुगलं आपलं. आता त्यानंतर मी केकच्या भांड्यामध्ये टाकून मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं होतं आणि मस्त वाफेवरती छान असं 10-15 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचं आहे त्याला. त्यानंतर मग मस्त ढोकळा असं छान आपला तयार झालेला आहे आणि मी त्याच्यावरती मस्त गोड पाणी वगैरे केलेलं होतं ते पण टाकून घेतलं आणि चिंचेचं पाणी रेडीमेड आणलेलं होतं. आणाचा हे शनिवारचा आठवडे बाजार असतो तर मी बाजारात गेले होते आणि बाजारातून भाजीपाला आणला आणि तो पण वेळेतल्या वेळेत गरम बेसन भाकर केलेली असली की म्हणजे गावाकडची खूप अशी आठवण येते, कारण की आम्ही शेतात जायचो तेव्हा असंच गरम बेसन आणि भाकरी घेऊन जायचो. मस्त कांदा हाताने फोडून खायचो.